राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पुणे घाट, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, रायगड या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. मुंबईमध्ये आजही ढगाळ वातावरण. पुढील 4 दिवस मुंबई शहर, ठाणे, पालघरला येलो अलर्ट, तर पुढील आठवड्यामध्ये कोकणामध्ये सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यावर पावसाचं पाणी साचलंय. बीड जिल्ह्याला आज रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट. धाराशिवमध्ये उन्हाळ्यामधील पावसाचा 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. मे महिन्यामध्येच 142 मिलीमीटर पावसाची नोंद. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मलवडीमध्ये पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान, तर शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणीत. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. सावडाव धबधबा तळकोकणामधील सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो. पेण तालुक्यामधल्या हमरापूरला मुसळधार पावसाचा मोठा फटका. गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्तींचं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका. पावसामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. रायगडच्या पेणमध्ये पावसाचा धुमाकूळ. बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक यांना या पावसाचा मोठा फटका. शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलंय. वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे ज्वारी पिकांचं नुकसान. ज्वारीला दर मिळत नसल्यानंच शेतकरी चिंतेत आहेत. वर्ध्यात पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे तीळ पिकाला फटका बसलाय. शेतकरी हवाल दिल्यात. मशागतीच्या कामांचाही खोळंबा. पावसामुळे गडचिरोलीमध्ये धान पिकं भिजली आहेत. आता व्यापाऱ्यांनीच धान पीक खरेदी करण्यास नकार दिला आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात धान पिकाचं क्षेत्र आहे. लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. कांद्याच्या शेडचं मोठं नुकसान. रस्त्यावरील झाडं कोसळली आहेत. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी साचलंय. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं करमाळा तालुक्यामधल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. शेटफळ नागोबाचे गाव या विजय लबडे यांची डाळिंबाची बाग जमीनदोस्त झाली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. वाऱ्यासह 54 गावातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. कोल्हापूरमध्ये पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. शेतात पाणी साचलंय. शेतकरी हवाल दिलाय. तर मशागतीपूर्वीच शेताला तळ्याचं स्वरूप. सांगलीच्या शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस. भात शेतीला तळ्याचं स्वरूप. तर भात पैरा करत असता येणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. सरकारनं तोडगा काढावा, शेतकऱ्यांची ही मागणी. धाराशिवमधील लोहारा तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतीला तळ्याचं स्वरूप. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले मठ पर्ववाडीमधील डोंगरमाथ्याशी असलेल्या 40 घरांना धोका. परिसरातील अनेक रस्ते खचलेत. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये घरावर झाडांची फांदी पडल्यानं घराचं नुकसान झालंय. घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं कुटुंबीय हतबल आहेत. लोहगाव वाघोली रस्ता दुसऱ्या दिवशी देखील पाण्याखाली. कामावर जाणाऱ्यांची अडचण, तर रस्त्यावर वाहनं पडतात बंद. मनपाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रचंड रोष. धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या एरकुयेमध्ये शेतातील विहीर खचली आणि शेतकऱ्याचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय. कळंब तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या मानोलीमध्ये जोरदार पाऊस. तर ओढ्याला पूर परिस्थिती आली आहे. ओढ्यावर पूलच नसल्यानं नागरिकांची गैरसोय. साताराच्या माण खटाव तालुक्यात मुसळधार पाऊस. खटाव तालुक्यामधल्या नेर तलाव पूर्णपणे क्षमतेनं भरलाय. मे महिन्यात सांडव्यावरून वाहू लागले पाणी. सततच्या पावसामुळे नाशिकच्या देशमानेमध्ये गोई नदीला पूर आला आणि लासलगाव, पाचोरे, खुर्द आणि बुद्रुकमध्ये जोरदार पाऊस. पाणी टंचाईपासून दिलासा. उजनी धरणामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ. गेल्या 5 दिवसांमध्ये धरणामध्ये 10 टीएमसी पाणी वाढलंय. धरणामध्ये दौंडमधून 19,000 क्युसेक इतक्या पाण्याची आवक झाली आहे. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा. तर अचानक आलेल्या पुराची कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं नदीमधील 8 ते 10 होड्या वाहून गेल्या. नागपूर शहरामध्ये आंब्याचे भाव पडले. तर कोकणातून आणि आंध्र प्रदेशमधून कळमना मार्केटमध्ये आंबे दाखल झालेले होते. मात्र पावसामुळे आंब्याचा हंगाम यंदा लवकरच संपणार आहे. राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. प्रशासनानं आदेश दिले. तर संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाचा हा निर्णय. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात झालं. एनडीआरएफचं हे पथक चिपळूणमध्ये ऑगस्टपर्यंत राहणार आहे.
लातूर जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस. शहरातील रस्त्यांवर पाणी साचले तर पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वच महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सध्या सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये खड्डे पडण्याची परंपरा मुंबई गोवा महामार्गावर यंदा देखील कायम आहे आणि दरवर्षी जूनच्याच मध्यावर पडणारे खड्डे यंदा 1 महिना आधीच कोकणवासियांच्या वाटेला. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या सारोळा ते वीर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण. खड्ड्यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत सुरू आहे. साताऱ्यामधल्या ठोसेघर रस्त्यावर बोर्णे या घाटामध्ये दरड कोसळली. घाटामधून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड हटवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. बीडच्या आष्टीमधील शिवस्वरूप बंद महाराज संजीवन समाधी मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली, तर 500 वर्षांनंतर मंदिर पाण्याखाली गेलं असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. गडचिरोलीमध्ये न्यायाधीशांच्या घरी दूषित पाण्यात सापडलेत आता मेलेले साप आणि नगरपंचायतला तक्रार केल्यानंतर देखील दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. नगरपंचायतकडून नियमित सफाई होत नसल्याची न्यायाधीशांची तक्रार. 1 जूनपर्यंत सर्व खड्डे बुजवा. नाशिक स्मार्ट सिटी प्रशासनाचे ठेकेदारांना आदेश आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाची कठोर भूमिका. बुलढाण्यात शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये पावसाची उसंत, तर शेतात नांगरणी, वखरणी आणि काळी कचरा वेचणी ही सारखी कामं सुरू आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. दररोज 12,000 ते 15,000 क्विंटल पोत्यांची आवक. साई भक्तांकडून साईचरणी 3,500 किलो केशर आंबे दान. 3 दिवस साई प्रसादालयामध्ये भाविकांसाठी आमरसची मेजवानी असेल. तर पुण्यातल्या शिरूरचे साई भक्त शेतकरी रवींद्र करगळ यांच्याकडून साईचरणी दान. छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत आता पुरस्कार वितरित झालेला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला पुरस्कार. साताराच्या कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र आवास योजनेमधील घरकुल बांधणीसाठी लाभार्थ्यांना मोफत वाळू दाखल वाटप झालंय. तर कराड महसूल प्रशासनाकडून या कार्यक्रमाचं आयोजन. भंडारा जिल्ह्यामध्ये खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकरी मिळवली आहे. प्रशासनाचा बोगस अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संशय आणि 2 वर्षांपूर्वी तक्रार होऊन देखील कारवाई नाही आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये शिवसेनेनं विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना घेरलाय. दर 10 मिनिटांनी विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक. शिवसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन रोष व्यक्त केला. अमरावतीच्या अचलपूरमध्ये वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचं चिमणीवर चढून शोले स्टाईल हे आंदोलन. तर जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. जळगावच्या एरंडोल शहरात अंगणामध्ये वाहन उभं करण्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण. तरुणाच्या मेंदूला जबर मारहाण झाली आणि अमोल पाटील असं या जखमी तरुणाचं नाव आहे. लातूरच्या औसामध्ये हातसफाईनं मोबाईल शोरूममध्ये चोरी. मोबाईल्स, लॅपटॉप आणि चोरट्यांनी लांबवलेले. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थ उत्पादन करणाऱ्या कर्जतमधील कारखान्यावर छापा. 6 आरोपींना पोलिसांकडून अटक. 24 कोटी 42 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.